हॅलो हाय नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं एस प्रिया क्रिएशनमध्ये मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये फ्रंट ओपन असलेल्या बोटनेक ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मैत्रिणींनो, हा ब्लाउज प्रिन्सेस कट आहे। याची मापं आपल्याला बोटनेकनुसार घ्यायची आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, हा 40 छातीच्या मापाचा ब्लाउज आहे, तर त्यानुसार आपल्याला इथे मापं टाकायची आहेत। तर इथे बघा, मी अस्तरला फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्डिंगची बाजू मी माझ्या साईडला ठेवलेली आहे। तर बंद बाजूकडून मी मापं टाकून घेणार आहे। तर आता अशा प्रकारे मी खालच्या बाजूने एक लाईन आखून अस्तरला मी सरळ करून घेणार आहे, म्हणजे मापं टाकताना आपली मापं तिरकी जाणार नाहीत। तर सर्वात आधी आपण बॅक पार्ट रेडी करूया। तर बघा, इथे मला तयार उंची हवी आहे 14.5 इंच। तर त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 15.5 इंचावरती मार्किंग केलं। तुम्हाला जी काही तयार उंची हवी आहे त्यामध्ये तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घेऊन अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आता ही झाली आपली शोल्डरची लाईन। तर आता शोल्डरचं माप मैत्रिणींनो, आता 40 मापासाठी मी 7.25 इंचावरती शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे। तर तुमची जी काही शोल्डर असेल बोटनेकमध्ये मैत्रिणींनो, तुमची जी काही पूर्ण शोल्डर असेल त्याच्या निम्म तुम्हाला घ्यायचं आहे। शक्यतो करून मैत्रिणींनो, बोटनेकसाठी तुम्ही अंगावरतीच माप घ्या आणि जी काही तुमची शोल्डर असेल त्याच्या निम्म तुम्हाला इथे घ्यायचं आहे। तर मी ते 7.25 इंच घेतलं। त्यानंतर मुंडा खोली मी 7.25 इंचावरती घेतलेली आहे आणि इथून सुद्धा मी एक 7.25 इंचावरती मार्किंग करून घेते, म्हणजे आपल्याला मुंड्याची अशा प्रकारे सरळ लाईन भेटेल। तर ही झाली आपली मुंड्याची लाईन। आता आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे। तर त्यासाठी बघा, मी इथून सुद्धा 7.25 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि अशा प्रकारे स्केल ठेवून मी ही चेस्टची लाईन वाढवून घेतली। तर आता छातीचा चौथा भाग जो काही असेल तो मी ते 10 इंचावरती घेतलेला आहे। त्यानंतर 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन। त्यानंतर कमरेचा चौथा भाग, तुमची जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग इथे घ्यायचा आहे। त्यानंतर 1 इंचाचा टक्स, त्यानंतर 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन। ही झाली आपली चेस्टची लाईन। त्यानंतर ही एक्स्ट्रा मार्जिनची लाईन आणि ही आपली फिटिंगची लाईन। तर आता आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथे मी 1 इंचावरती क्रॉस मार्किंग केलेलं आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा बघा मी असा आकार देऊन घेतलेला आहे। तर हे झालं आपलं बोटनेकमधलं बॅक पार्टचं बेसिक मार्किंग। आता हे मी कट करून घेते। आता आपला बॅक पार्ट कटिंग करून झालेला आहे। तर आता आपण फ्रंट पार्ट रेडी करूयात। तर मैत्रिणींनो, प्रिन्सेस कटमध्ये नेहमी लक्षपूर्वक ऐका, प्रिन्सेस कटमध्ये नेहमी मैत्रिणींनो बॅक पार्टमध्ये आपण उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतो, पण फ्रंट पार्टमध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर आता इथे बघा, मी अर्धा इंच अशा प्रकारे मी अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे मी अशी एक सरळ लाईन आखून घेतलेली आहे। हे बघा अशा प्रकारे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपण बॅक पार्ट कट केलेला आहे तो अशा प्रकारे अर्धा इंच खाली मार्जिन सोडून हा अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे फ्रंट पार्टमध्ये टोटल आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। ठीक आहे। आणि आता मी हे साईडने आहे असं मी हे ड्रॉ करून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे बघा, मी ही मुंड्याची लाईन आखून घेते सरळ आणि ही आपली चेस्टची लाईन। तर आता इथे बघा, पुढच्या मुंड्यासाठी
इथून मी पाऊण इंच आतमध्ये एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा शोल्डरपासून आपल्याला एक अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि आता मी याचा पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेते। हे बघा अशा प्रकारे हा आपला पुढचा मुंडा तयार झालेला आहे। तर आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। तर बघा इथे मला तयार शोल्डर पट्टी हवी आहे 2.25 इंचाची। तर त्यामध्ये मी पाऊण इंच एक्स्ट्रा घेऊन मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तुमची जी काही तयार शोल्डर पट्टी असेल त्यामध्ये तुम्ही पाऊण इंच एक्स्ट्रा घेऊन शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर राहिलेली 4.25 इंच ही गळा रुंदी आहे। तर इथे सुद्धा बघा मी 4.25 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि मला तयार गळा उंची हवी आहे 4.5 इंच। तर त्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथे सुद्धा मी 5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि अशा प्रकारे एक लाईन आखून घेतली आणि एक बॉक्स तयार करून घेतला। आता यामध्ये मी हे बघा अशा प्रकारे बोटनेकचा आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला इथे बघा ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग करायचं आहे। तर 40 मापासाठी 10.5 इंचावरती आपल्याला ॲपेक्स पॉईंट टाकायचा आहे। तर त्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 11 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। त्यानंतर बघा इथून मी एक 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। इथून 11 इंच अशा प्रकारे शोल्डरपासून आणि ते 4 इंच। त्यानंतर वरती मी 4 इंच घेतल्यामुळे अर्धा इंच मायनस करून मी ते 3.5 इंचावरती मार्किंग केलं। त्यानंतर 2 इंच टक्ससाठी आणि इथे बघा मी अशी एक तिरकी लाईन आखून घेतलेली आहे। त्यानंतर इथे बघा इथून 1.5 इंचावरती एक अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता हे केलेले मार्किंग आहे त्याच्यावरून आपल्याला प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे। व्यवस्थित असा आपल्याला बघा इकडे मुंड्याकडे असा आपल्याला कर्व देऊन घ्यायचा आहे आणि इथे बघा थोडासा असा आपला पॉइंट होत आहे तर थोडं मी असं त्याला शेप देऊन घेते। तर हा आपला झाला प्रिन्स कटचा आकार। तर इथे बघा ते आपल्याला कट केल्यानंतर हा पार्ट जोडण्यासाठी एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे। तर इथे बघा मी अर्धा इंच वाढवणार आहे। तर हे मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन इथे मी ॲड केलेलं आहे। तर आपल्याला ते स्टिचिंगमध्ये लागणार आहे। तर त्यानंतर इथे मी 2 इंच एक्स्ट्रा घेतल्यामुळे मी इथे सुद्धा 2 इंच एक्स्ट्रा वाढवणार आहे आणि हा ऑलरेडी आपल्याकडे अजून 1 इंच टक्स आहे बॅक पार्टचा, तो ज्यामध्ये आपल्याला स्टिचिंगमध्ये हा कवर होऊन जाईल। आलं लक्षात? तर हे 2 इंचाचा टक्स मी पुढे वाढवलेला आहे आणि हा पार्ट स्टिचिंगसाठी लागणार आहे तो 1 इंचाचा टक्स ऑलरेडी यामध्ये आपण ॲड केलेला आहे। तर टोटल आपले 3 इंच एक्स्ट्रा यामध्ये मार्जिन झालेलं आहे। तर आता हे मी जोडून घेतलं। आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। तर आता आपलं हे कट करून झालेलं आहे। तर आता बघा इथे जे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा खालच्या बाजूने घेतलं होतं तर त्या बाजूने मी अशा प्रकारे क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे आणि ती अशी कट करून घेतलेली आहे। त्यानंतर बघा हा मी पार्ट कट करून घेते प्रिन्सेस कटचा। तर इथे बघा फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे। आता आपण स्लीव्सचं कटिंग बघूया। तर इथे बघा मी अस्तरला डबल फोल्ड करून घेतलेला आहे। तर इथे बघा मला बाहीची तयार उंची हवी आहे 9 इंच, त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 10 इंचावरती अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर मुंडा खोली मी 3.5 इंचावरती घेतलेली आहे। इथे सुद्धा बघा मी एक 3.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे।
आणि सर्वात आधी मी इथे एक मुंडा खोलीची लाईन आखून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे। त्यानंतर हे आपल्या वरच्या बाजूने सुद्धा मी एक लाईन आखून घेते। तर इथे बघा आता 40 मापाचा ब्लाउज असल्यामुळे मी बाही रुंदी घेणार आहे 10 इंचावरती। त्यानंतर आतमध्ये मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे। आणि इथून बघा मी अशा प्रकारे एक तिरकी लाईन आखून घेणार आहे। आता याच्यावरून मी एक मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेते। हे बघा अशा प्रकारे आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर हा झाला आपला पुढच्या मुंड्याचा आकार। दोन्ही आकार मी देऊन घेतलेले आहेत। त्यानंतर दंडगेराचं माप, दंडगेराचं निम्म जे काही असेल ते मी ते 5.5 इंचावरती मार्किंग केलं। त्यानंतर 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन आणि आता मी हे जोडून घेते। आता आपण हे कटिंग करून घेऊया। तर सर्वात आधी मी पाठीमागच्या मुंड्याचा आकार कट करून घेणार आहे। आता आपण अस्तरला ओपन करून घेऊया। आता मी पुढच्या मुंड्याचा आकार सुद्धा कट करून घेते। तर बघा अशा प्रकारे आपलं हे स्लीव्हचं सुद्धा कटिंग झालेलं आहे। आता हे आपलं सर्व पार्ट आपले कटिंग झालेले आहेत। आता हे पार्ट मी मेन फॅब्रिकवरती ठेवून मेन फॅब्रिक मी कट करून घेणार आहे। तर इथे बघा मेन फॅब्रिकच्या अशा प्रकारे स्लीव्सला डिझाइन दिलेली आहे। ती कुठेतरी अशी यांनी डिझाइन चिटकवून दिलेली आहे। तर त्याआधी मी ही सर्व कटिंग करून घेते व्यवस्थित आणि नंतर स्लीव स्टिच करून झाल्यानंतर मी त्याला लेस प्रमाणे व्यवस्थित ती हात शिलाईने लावून देणार आहे। आता मेन फॅब्रिकला सुद्धा मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्डिंगच्या बाजूने मी अशा प्रकारे अस्तरवर हे ठेवून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे सेट करायचं आहे आपल्याला आणि हे मी आता कट करून घेते। तर इथे बघा मैत्रिणींनो मेन फॅब्रिक आणि अस्तर आपलं दोन्ही कट करून झालेलं आहे। आता आपण स्टिचिंग बघूयात। तर इथे बघा मी बॅक पार्ट रेडी करून घेतलेला आहे। तर बॅकला मी अशा प्रकारे डिझाइन तयार केलेली आहे। तर मैत्रिणींनो डिझाइन कशी वाटली ते सांगाल मला नक्की कमेंटमध्ये। चला तर मग आता फ्रंट पार्ट आपण जोडून घेऊयात। तर फ्रंट ओपन आहे मैत्रिणींनो लक्षात ठेवा। तर आता मी मेन फॅब्रिकच्या सरळ भागावरती हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी मी काय करते अस्तरला बघा मी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे आणि हा बोटनेकचा पार्ट जो आहे तो मी दुसऱ्या बाजूला सुद्धा उमटवून घेणार आहे आणि चॉकने असा मी डार्क करून घेतलेला आहे। आता व्यवस्थित अस्तर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित मधोमध आलं पाहिजे, कुठे कमी जास्त झालं नाही पाहिजे। त्यासाठी मी बघा इथे पिना लावून घेतलेल्या आहेत। आता आपण हे जे काही मार्किंग केलेलं आहे मी गळ्याचं त्याच्यावरून मी स्टिच करून घेणार आहे। तर व्यवस्थित आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक असं ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। तर आता हे आपलं स्टिच करून झालेलं आहे। आता मी गळ्याच्या बाजूने 1/2 इंचाचं मार्जिन सोडून हा एक्स्ट्रा कपडा जो आहे आतला तो कट करून घेतलेला आहे। त्यानंतर अस्तर पलटवून अस्तरच्या बाजूने मी एक दाबटीप देऊन घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे
आता पूर्णपणे आपल्याला अस्तर पलटवायचं आहे आणि मेन फॅब्रिकवरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्यामुळे काय होतं, आपला जो गळा आहे त्याची फिनिशिंग खूप सुंदर येते आणि सहजपणे आपला गळा पलटी होतो, तो खेचला जात नाही. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता त्यानंतर बघा, हा साईडने जो काही आपला भाग आहे त्याचंसुद्धा मी व्यवस्थित स्टिचिंग करून घेणार आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक मी जोडून घेणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित हाताने आपण व्यवस्थित सेट करायचं आहे. कुठेही मेन फॅब्रिक सरकलं नाही गेलं पाहिजे, अस्तरही आपलं इकडे तिकडे झालं नाही पाहिजे. तर आता हे मी हा जो मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेते. व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. तर आता मी हे कट करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे मैत्रिणींनो, फ्रंट ओपन आहे त्यामुळे मी आता इथून मधून असं एक कट करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरून एक मी स्टिच करून घेते. आता हे आपले दोन्ही पार्ट बघा व्यवस्थित कुठेही कमी जास्त झालेले नाही आहेत. आता याला आपण काय करायचं, साईड पार्टचं आपण रेडी करू. तर त्यासाठी बघा, मी मेन फॅब्रिकच्या उलट्या भागावरती मी अस्तर ठेवून अशा प्रकारे बघा मी स्टिच करून घेतलेलं आहे. हे दोन्ही आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. मी सेम दुसरासुद्धा पार्ट असा रेडी केलेला आहे. आता आपल्याला हे पार्ट जोडून घ्यायचे आहेत. तर सर्वात आधी काय करायचं मैत्रिणींनो, तुम्हाला मी एक ट्रिक सांगते की जोडताना पार्ट आपल्याला त्रास होणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, आता हे जे पार्ट आहेत ते मी असे एकावर एक ठेवून घेतलेत. हे बघा व्यवस्थित असं आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, हे बघा व्यवस्थित असं ठेवायचं आहे, कुठेही कमी जास्त नाही झालं पाहिजे. त्यानंतर बघा या बाजूने आपल्याला 1.5 इंच सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर जो काही पार्ट आहे त्याला आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं मैत्रिणींनो, स्टिच करताना आपला व्यवस्थित पार्ट आहे तो शेपमध्ये बसतो, कुठेही खेचण्याची ओढण्याची गरज पडत नाही. त्यामुळे असे कट्स लावून घ्यायचे आहेत. आता हे पार्ट मी जोडून घेते. तर नेहमी खालच्या बाजूने आपल्याला पार्ट्स जोडायला सुरुवात करायची आहे आणि अशा प्रकारे एकावर एक ठेवून आपल्याला व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आहे. कुठेही खेचायची ओढायची आपल्याला गरज पडत नाही मैत्रिणींनो. तर हे बघा अशा प्रकारे. आणि थोडंच जर आपल्याला मुंढ्याच्या साईडने जर वाटलं कमी जास्त, हलकासा आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, आता याला आपण कमरपट्टी जोडून घेऊया. तर अशी 1.5 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे आणि ती मी अशी कमरेच्या बाजूला जोडून घेणार आहे. आणि त्यावरून मी एक दाबटीप टाकून घेते आणि याला फोल्ड करून मी एक कच्ची शिलाई मारून घेणार आहे. मी याला नंतर हात शिलाई करणार आहे. तर बघा आपला हा पार्ट तयार झालेला आहे. सेम याच पद्धतीने मी दुसरा पार्ट पण रेडी करून घेणार आहे. तर आता आपण याला हुकलूक पट्टी तयार करून घेऊयात. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी आज तुम्हाला 40 मापाच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे. ह्यामध्ये फ्रंट ओपन आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी जेव्हा हे व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर हे बघा मैत्रिणींनो, आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, फिनिशिंग आपली किती सुंदर आलेली आहे. पफसुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. चला तर मग माझ्या गोड मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.